नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अक्षय हेल्थ टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये. हेल्दी टिप्स फॉर हेल्दी लाईफ. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. उन्हाळ्यात लघवी करताना बऱ्याच जणांना जळजळ होते किंवा आपण त्याला असंही म्हणतो उन्हाळ्यात उन्हाळा लागणं. म्हणजे हे कशामुळे होतं, का होतं हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. चला तर आपण बघूया पुढील प्रमाणे. उन्हाळ्यामध्ये लघवी करताना जळजळ का होते त्याची खालीलप्रमाणे कारणे ते बघूया आपण. नंबर 1, शरीरामध्ये पाण्याची कमतरता डिहायड्रेशन. नंबर 2, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. नंबर 3, मसालेदार आणि तेलकट पदार्थ. नंबर 4, जास्त मीठ आणि कॅफेनयुक्त पदार्थ. नंबर 5, वैयक्तिक स्वच्छतेची कमतरता. नंबर 1, शरीरामध्ये पाण्याची कमतरता म्हणजे डिहायड्रेशन. उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त घाम येतो, त्यामुळे आपल्या घामामुळे शरीरातलं पाण्याची कमतरता जास्त जाणवते. परिणामी आपली जी लघवी आहे ती सुद्धा गडद रंगाची होते, त्यामुळे लघवी करताना जळजळ होण्याची शक्यता जास्त आहे. नंबर 2, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. लघवीत जळजळ होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे UTI. आणि UTI वाढण्याचं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाण्याचा अभाव. त्यामुळे आपल्याला दिवसभरामध्ये कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी पिणे जरुरी आहे. नंबर 3, मसालेदार आणि तेलकट पदार्थ. आपल्या आहारामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये मसालेदार आणि तेलकट पदार्थांचा समावेश असेल तर आपल्या शरीरामध्ये एक उष्णता वाढते, त्यामुळे आपल्याला लघवी करताना जळजळ होण्याची शक्यता सुद्धा जास्त प्रमाणात वाढते. नंबर 4, जास्त मीठ आणि कॅफेनयुक्त पदार्थ. चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक याचा अतिरेक आपल्या आहारामध्ये कमी असला पाहिजे. त्याचबरोबर बाहेरचे जंक फूड ज्यामध्ये मीठ जास्त प्रमाणात असते ते आपल्या शरीरातील पाणी शोषून घेते, कारण ते हायग्रोस्कोपिक नेचरमध्ये असते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये ह्या सर्व गोष्टींचा अतिरेक हा कमी असला पाहिजे. नंबर 5, वैयक्तिक स्वच्छतेची कमतरता. महिलांमध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत, त्यामुळे महिलांमध्ये योग्य स्वच्छता न ठेवल्यास हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात वाढू शकतो. तर मित्रांनो, लघवी करताना उन्हाळ्यामध्ये जळजळ होणे एक सामान्य समस्या असली तरी ह्यामध्ये आपण व्यवस्थित काळजी घेतली तर यापासून आपण सुटका होऊ शकते. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही बघितला त्यामुळे धन्यवाद. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.